राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका वर्षात दुसऱ्यांदा आपल्याला पदावरून जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी करत पक्षाचं नेतृत्व करण्याची संधी नवीन चेहऱ्यांना दिली जावी यासाठी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे। पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित मेळाव्यात जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा राजीनामा देण्याबाबत विधान केल्यानं पक्षात खळबळ उडाली। त्यातच शरद पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर निर्णय घेता येईल असं विधान केल्यानं पवारांच्या राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय यावरती तबक्या आवाजात चर्चा सुरू झाली। शरद पवारांनी त्यांच्या भाषणात जयंत पाटील यांनी केलेल्या मागणीवर उत्तर देताना म्हणाले, जयंत पाटील यांनी 10 वर्ष राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम केले। विरोधी पक्ष म्हणूनही त्यांनी प्रामाणिकपणे काम केले। नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचं पाटील यांच्या मागणीनुसार प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर निर्णय घेतला जाईल। प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात एक नवीन चेहरा पक्षाचं नेतृत्व करेल याची खात्री आम्हाला करायची आहे। पवारांनी बोलताना पाटील यांना त्यांच्या पदावर राहण्याचा आग्रह धरला नाही आणि त्यांच्या नेतृत्वाचं कौतुकही केलं नाही। पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या एका गटाला असं वाटू लागलंय की जर पाटील यांनी राजीनामा दिला तर पक्षात राहणार नाहीत। त्यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये पाटील यांचं वारंवार केलेलं कौतुक हे त्याचे पुरावे आहेत। ते भाजप किंवा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये सामील होऊ शकतात असं राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे। दरम्यान पवारांच्या घोषणेमुळे त्यांच्या पक्षामधील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे आणि शशिकांत शिंदे, लोकसभा खासदार अमोल कोल्हे आणि पवारांचे नातू रोहित पवार यांच्यासारखे तरुण नेते पाटील यांच्या जागी येण्याच्या शर्यतीत असल्याचं दिसतंय। रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संबंध हे तणावग्रस्त आहेत। गेल्या काही वर्षी पक्षाच्या स्थापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या संबंधित मुद्द्यावरून पाटील यांना लक्ष करणारे रोहित पवार हे पहिले नेते होते। रोहित पवारांनी सार्वजनिकरित्या असे मुद्दे उपस्थित केल्याबद्दल त्यांना फटकारताना पाटील यांनी नंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती। जयंत पाटील यांनी पद सोडण्याची तयारी दाखवण्यामागील कारण म्हणजे त्यांच्या विरुद्ध ईडीकडून दाखल असलेली खटले, IF&FS घोटाळ्यातील कथित सहभागाबद्दलच्या प्रकरणासंदर्भात 2023 मध्ये ईडीने पाटील यांना समन्स बजावल्यामुळे IF&FS प्रकरण पुढे सरकलं नाही। दुसरीकडे जितेंद्र आव्हाड हे शरद पवार तसेच त्यांच्या कन्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्ती आहेत। विविध मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीला जोरदारपणे तोंड देणारा एक मजबूत आवाज म्हणून आव्हाडांकडे पाहिलं जातं। पाटील यांच्या जागी शशिकांत शिंदे हे देखील आणखीन एका आघाडी उमेदवाराचं नाव आहे। गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघामधून भाजपचे उदयनराजे भोसले यांच्याकडून शिंदे यांचा पराभव झाला।